जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतेय टिकर मराठी या YouTube चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा देखील असणार आहे। तर महत्त्वाचा म्हणजे कसा, तर तुम्ही थंबनेल पाहिलं असेल किंवा तुम्हाला मागे दिसत आहे मॅडम कुठे आहेत। तर मॅडम सध्या टिकर मध्येच आहे, पण मॅडमच्या समोर आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 मध्ये फॉर्म भरतोय आपण पोलीस भरतीचा। तर या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरताना कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि कुठल्या चुका टाळायच्या आहेत हे संपूर्ण मी या 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा आणि व्हिडिओ बघताना हवं तिथे स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही स्वतःहून फॉर्म भरायचा प्रयत्न करा। पोलीस व्हायचंय हो ना, इतरांवर डिपेंड राहू नका। आपण फॉर्म भरायला सुरुवात करूयात, पण त्याआधी सेशनला लाईक करून घ्या। झालं असेल तर आपण फॉर्म भरूयात। जर तुम्ही नवीन युजर आहात, म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही फॉर्म भरत असाल, ते पण जाऊ द्या, पण मॅडम हे लिंक कुठे भेटेल? या फॉर्मवर यायची किंवा या वेबसाईटवर यायची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिसेल टिकर मराठीच्या, किंवा आपण याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक तुम्हाला दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल। या फॉर्मवर आलात बरोबर, तुमचं जर आधीपासून तुमचं लॉगिन झालं असेल तर तुम्ही इथे लॉगिन करून घ्या। तुम्ही जर नवीन युजर असाल तर इथे क्लिक करायचं आहे, नवीन नोंदणी करा आपले खातं नसल्यास। इथे जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्या समोर दुसरा एक फॉर्म तयार होतो। या फॉर्म मध्ये आपल्याला आपली बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे। आपण कुठली पण नवीन जेव्हा वेबसाईटवर लॉगिन करतो तेव्हा ते म्हणतात आधी रजिस्टर करा, ज्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आयडी, पासवर्ड इत्यादी गोष्टी भरायच्या असतात। सेम इथे आपल्याला आपला ईमेल आयडी भरायचा आहे, असा ईमेल आयडी भरायचा जो तुम्ही नेहमी वापरता आणि जो नेहमी चालू असतो। नाहीतर एखादा नवीन आयडी बनवाल जो कधीच उघडणार नाही, ज्याचा पासवर्ड लक्षात राहणार नाही। जो नेहमी वापरता, जो नेहमी सगळीकडे देता असाच ठेवा, कारण की कधी हॉल तिकीट येतंय, कधी तुमचं मैदानी चाचणी होते, ह्याची सगळी नोटिफिकेशन, सगळे मेसेज तुम्हाला ईमेल आणि मोबाईल नंबरवर येणार आहे। मग आता तुम्हाला युजर नेम म्हणजे ईमेल आयडी विचारलेला आहे। आता ईमेल आयडी आपण पाहूयात। तुम्हाला जो आवडेल तो ईमेल आयडी द्या। मी इथे टाकते टिकर मराठीचा। आता पूर्ण कॅप्स मध्ये आहे, ठीक आहे, झालंय। पासवर्ड तुम्हाला जो आवडेल तो। आणि पासवर्ड टाकताना त्याच्यामध्ये काही अक्षर येतील याचा विचार करा। अक्षर पण पाहिजे, अंक पण पाहिजे आणि चिन्ह पण पाहिजे, आणि तो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे। आता मोबाईल नंबर टाकताना तुम्हाला आवडेल असा नाही टाकायचा आहे, जो लक्षात राहतो, जो तुमच्याकडे असतो आणि जो नेहमी चालू असतो, ज्याच्यावर सतत फोन येत असतात, असाच टाकायचा आहे। टाकला। आता तुमचं नाव तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे। आता पुन्हा ज्या मॅरिड वुमन आहेत, मॅरिड वुमनने डॉक्युमेंट ज्या नावावर आहेत, वडिलांच्या नावावर आहेत ते टाका। डॉक्युमेंट जर नवऱ्याच्या नावावर असतील तर ते टाका। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आधार कार्डचा क्रमांक टाकणं। हे झालं की इथे तुम्ही क्लिक करायचंय आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन्स, मी सूचना वाचली, आणि जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा तुम्ही व्यवस्थित टाकायचा। व्यवस्थित नाव टाकलं, तुम्ही व्यवस्थित नाव टाकल्यानंतर नावातलं स्पेलिंग पाहिलं, मराठी नाव जर व्यवस्थित पाहिलं, लिंग वगैरे व्यवस्थित आहे, फोन नंबर एकदा पाहिलं, पासवर्ड पाहिला, कारण एकदा का आधार कार्डचा क्रमांक रजिस्टर झाला की पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायला जमणार नाहीत। त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या। झालं। आता तुम्हाला इथे रजिस्टर करायचं आहे। झालं रजिस्टर। त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही तुमचं ईमेल आयडी चेक करा, तुम्हाला त्याच्यावर एक लिंक येईल आणि त्याच्यावर फक्त व्हेरीफाय वर क्लिक करा। आणि कधी कधी यांचे मेसेज आपल्या ईमेल मध्ये स्पॅम नावाचा फोल्डर असतो त्यामध्ये येतात। ते झालं की ईमेल यायला काही मिनिटाचा वेळ लागतो किंवा काही वेळेला लगेच येऊन जातं। 2-3 मिनिटात तुम्हाला ईमेल येईल, ईमेलवर तिथे व्हेरीफाय करा, तुम्हाला मेसेज दिसेल आणि मग तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहात। ओके, आता ओके वर क्लिक करायचंय। ते झालं की तुम्हाला तुमच्या जीमेलवर म्हणजेच ईमेलवर एक मेसेज आला असेल बरोबर, तिथे तुम्हाला जाऊन फक्त व्हेरीफाय इथे क्लिक केलं की तुम्हाला पुन्हा एक मेसेज दिसेल की तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर्ड झालेला आहात महाराष्ट्र पोलीस भरती या पोर्टलवर, आणि तुम्ही आता तुमचं युजर नेम आणि पासवर्ड वापरून पुढचा फॉर्म भरू शकता। मग आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, मग आता आपण भरूयात पुढचा फॉर्म।
बघा, युजर नेम जे आहे ते टाका, जो पासवर्ड आहे जो तुम्ही लक्षात ठेवला आहे, पुन्हा पासवर्ड लक्षात राहत नसेल तर कुठेतरी लिहून ठेवा, नाहीतर एंड टायमाला विसराल, मग परत फॉरगेट पासवर्ड कराल. चला, इथून मी लॉग इन केलं. आता लॉग इन केल्यानंतर हे दिसते. आता सगळ्यात पहिले मी एक फॉर्म भरला होता, पाहिलं होतं, त्याच्यामुळे इथे मला पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म भरलेला दिसत आहे, हो ना. मग आता तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरते, तुम्ही काय कराल, इथे क्लिक कराल, काय, अर्ज आणि छायाचित्र किंवा स्वाक्षरी अपलोड करा. सगळ्यात पहिले जर तुम्ही पदासाठी अर्ज करा, इथे जरी क्लिक केलं तरी देखील चालेल. तुम्हाला हे इथे दिसतंय ओपन, यामध्ये तुम्ही तुमचं व्यवस्थित नाव, स्पेलिंग व्यवस्थित टाका. खाली मराठीमध्ये जे नाव येतंय ते पण एकदा चेक करा. आता जेव्हाही तुम्ही नाव टाकायला, म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल तेव्हा तिथे घाई गडबड करू नका. म्हणणार की अरे पटकन कर, पटकन. चला, पुढे आहे इथे पद. कुठल्या पदासाठी, आता इथे मी पोलीस कॉन्स्टेबल साठी भरला आहे. जर मी इथे क्लिक केलं तर तिथे तुम्हाला काय दिसतंय, तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज भरला आहे असं दाखवत आहेत, हो ना. मग आता मी इथे करणार पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी, म्हणजे पोलीस चालक साठी मी एकदा पाहते. मग आता घटक तुम्हाला जो हवा आहे, तुम्ही जिल्हा पाहिला असेल, फॉर्म भरताना कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर एक्झाम्पल पोलीस शिपाईचा कुठे भरायचा आहे, चालकचा कुठे भरायचा आहे, SRPFचा कुठे, हे सगळं जर व्यवस्थित एका कागदावर लिहून गेलात तर तुमच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. पुन्हा जागा कुठे आहेत, कशा आहेत तुम्ही पहा. मित्र इथे भरतोय म्हणून मी पण इथेच भरणार, माझ्या बाजूची मैत्रीण इथे भरते म्हणून मी पण इथेच भरणार, मागच्या वेळेला इथे खूप सोपा पेपर होता म्हणून इथे भरावं, असं काही करू नका. तुमची तयारी झाली आहे, त्यामुळे जिथे कुठे फॉर्म भराल तिथे आपलं 100% आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला यश तर पाहिजे म्हणजे पाहिजे. मग आता काही न घाबरता, न डगमगता, आता मी इथे सिलेक्ट केलंय CP मुंबई. हे झालं, व्यवस्थित नाव चेक करून घ्या, स्पेलिंग पाहून घ्या, खाली देवनागरीतलं नाव पाहिलं, पुढील पृष्ठावर क्लिक केलं. आता त्यांनी म्हटलेलं आहे आरक्षण तपशील. आता इथे सगळं व्यवस्थित पाहायचं. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस प्राप्त आहात का, इथे तर त्यांनी नाहीच म्हटलेलं आहे. बरं, तुम्ही पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, जर तुम्ही खेळाडू असाल तर तिथे हो करा, नसाल तर नाही करा. आता जर का तुम्ही तिथे हो केलं, बाकीचे तर बाय डिफॉल्ट नाहीच होणार आहे. आता नाहीये म्हणून नाही. प्रकल्पग्रस्त असाल तर हो करा, बाकी ठिकाणी नाही करा. अंशकालीन आहात का, नाही. माजी सैनिक आहात का, असाल तर हो करा, नसेल तर नाही. बघा, हो करा. मग तुमचा सेवा भरतीचा दिनांक विचारला जाईल, तुमची शैक्षणिक अर्हता 12वी आहे का पाहिलं विचारलं जाईल, तुमच्या सेवेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत का हे विचारलं जाईल. नसेल तर मग काहीच नाही. भूकंपग्रस्त आहात का, हो किंवा नाही, तुम्हाला तुमचं माहित. होमगार्ड असाल, हो असेल, हो करा. पुन्हा त्यांनी सांगितलंय पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास तुम्ही गृहरक्षकात 1095 दिवस पूर्ण सेवा केलेली असणे अनिवार्य आहे. त्यानंतर पोलीस पाल्य हो किंवा नाही. आपण अनाथ आहात का, पुन्हा आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार आहात का, आणि महिलांसाठी असलेल्या 30% महिला समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का, तर याला संबंधित कागदपत्र तुमच्याकडे असतील महिलांनी तर हो करा, नाहीतर नाहीच ठेवा. ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो निवडलेला प्रवर्ग. आता समजा तुम्ही जर EWS टाकलं तर तुम्हाला इथे सगळी माहिती विचारली जाईल, जात प्रमाणपत्रांची, जावक क्रमांक, त्याचा दिनांक, तुमचं शिक्षण, हे तर आहेतच, हे सगळ्यांसाठी आहे. आता पुन्हा जर तुम्ही SC मधून फॉर्म भरला असेल तेच तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा जावक क्रमांक आणि दिनांक पाहिजे. आता मी इथे ओपन मध्ये फॉर्म ठेवते. काय आलं मला आता पुढे, शैक्षणिक माहितीमध्ये मी कितवी पास आहे, 12वी. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक विचारला आहे आणि जन्म दिनांक विचारलाय. आता इथे जन्म दिनांक चुकीचे टाकते मी, नाहीतर कराल मला बड्डे विश. वय वर्ष पाहिलं, सगळं झालं. पुन्हा पुढील पृष्ठावर क्लिक करा. आता तुम्हाला विचारलं जाईल संपर्क तपशील, म्हणजे पूर्ण
माहिती कशाची? आपल्या घराचा पत्ता. संपर्कासाठी घराचा पत्ता हा आमच्या ऑफिसचा पत्ता आहे. झालं. जिल्हा टाका तुमचा. आमचा इथे ठाणे जिल्हा येतो. तुम्हाला जो जिल्हा असेल तो जिल्हा टाका तुम्ही. ठाणे 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 ठीक आहे. तालुका आमचा कल्याणच आहे. गाव पण आमचं कल्याण आहे. मुक्काम पोस्ट पण कल्याण आहे. पिनकोड विचारले 421-301 कल्याणचे पिनकोड आहे. जर तुमचा स्थायी आणि संपर्काचा पत्ता एकच असेल तर इथे फक्त क्लिक करा आणि पुढचं फॉर्म भरायला घ्या. पुढे पुन्हा त्यांनी आपल्याला विचारलं आहे इतर तपशील. आता इतर तपशिलामध्ये तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट विचारलं गेलंय, नॉन क्रिमिनल आहे की नाही विचारलं गेलंय, तुमची कास्ट काय आहे ते विचारलंय, सब कास्ट विचारली गेलेली आहे, तुम्ही सध्या शासकीय सेवेत आहात का हे विचारलं गेलेलं आहे. सगळ्यात पहिले तुमचा धर्म काय आहे ते टाका. हिंदू. जात तुम्हाला टाकायची नाही टाकायची कंपल्सरी नाही आहे. जिथे फक्त हे असं छोटंसं लाल कलरचं मार्किंग दिसतंय ते असतं कंपल्सरी. जिथे नसलं की तुम्ही तिथे नाही टाकलं तरी देखील चालतं. शासकीय सेवेत असाल तर हो करा. जर हो केलं मग त्यांनी विचारलं जाईल की तुमच्या कार्यालयाचं नाव आणि जिल्हा कुठला आहे. नाही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का तर होच करायचं आहे. सगळ्यांकडे डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजेच आहे. त्याचा जावा क्रमांक काय असेल तो टाका. आणि त्यानंतर त्याची जी दिनांक असेल ती व्यवस्थित बघून टाका. कर्नाटकचे आदिवासी नाही आहे. आपला डोमिसाइल महाराष्ट्राचा आहे. ज्यांच्याकडे कर्नाटक असेल त्यांनी कर्नाटकाचं घ्या. आता पुढे त्यांनी विचारलं आहे उमेदवार नॉन क्रिमिलियर मध्ये मोडतो का. त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांचा देखील समावेश आहे. होय असेल तर होय करा. नॉन क्रिमिलियर बघा आणि नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असल्याबाबत तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे का बघा. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त केले आहे का. जर होय असेल तर होय करा. पुन्हा त्याचा तुम्हाला जावा क्रमांक विचारलेला आहे आणि पुन्हा त्याची दिनांक विचारलेली आहे. माझ्याकडे नाहीये त्यामुळे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का. हो. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे का. हो आहेच. आपल्याकडे एनसीसी या प्रकारात सी या प्रकारात एनसीसी प्रमाणपत्र आहे का. हो करत असाल तर तुम्हाला दिनांक विचारला जाईल आणि प्रमाणपत्र क्रमांक विचारला जाईल. नाहीये म्हणून नाही केलं. वाहन चालवण्याचे म्हणजे LMV चा परवाना आहे का. बघा आता जर तुम्ही नाही म्हटलं तुम्ही काय चालकचा फॉर्म भरू शकता की नाही विचार करून मला कमेंट मध्ये सांगा बरं. बघू आता तुम्ही फॉर्म भरताय तुमच्याकडे किती इन्फॉर्मेशन आहे. तसं असायलाच हवं. हो म्हटलं. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का. फॉर एक्झाम्पल तुमचं MSCIT. बरेच म्हणतात मॅडम MSCIT पाहिजे का. मी म्हटलेलं हो पाहिजे आहे. तुम्ही म्हटलेले पण मॅडम कधी कधी नियुक्ती झाल्यानंतर पण चालतं. आता इथे जर तुम्ही नाही म्हटले की तुम्हाला लगेच मेसेज येतोय. काय सांगितलं आहे आपणास संगणक हाताळणी म्हणजे MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावं लागेल. काय सांगितलंय ते प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करायचं आहे. मग आता इथे माझ्याकडे आहे हो म्हणून जायचं. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का. नाही. पुढील पृष्ठावर येऊयात. आता पुढील पृष्ठावर आलं की तुमची ती फायनल स्टेप आहे ज्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक तपशील विचारलं जातं. तुम्ही कितवी पास आहात, किती मार्क मिळाले, बोर्ड कुठलं होतं. इथे मी टाकलं 12वी. विद्यापीठाचं नाव मी टाकते मुंबई. उत्तीर्ण झालायत का तर पास झालेले आहात. निकालाचं वर्ष त्यांनी विचारलंय. प्राप्त गुण किती आहेत तुम्हाला.
एकूण पैकी हे सगळं स्वतःकडे असं ठेवायचं. आपण पदवीधर आहात का? हो असेल तर हो. मग कुठून पदवी केलेली आहे? मग BSc झालंय, BCom झालंय, BA झाले, तुम्ही म्हणायचं. मी आता इथे नाही म्हटलं. पदव्युत्तर असाल तर हो करा, नसाल तर नाही करा. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? फॉर एक्झाम्पल MSF साठी तयार आहात का असं त्यांनी विचारलं आहे. तयार असाल तर हो करा, तयार नसाल तर नाही करा. पोलीस शिपाई पदासाठी आहात पण अंतिम निवड यादीमध्ये नाही किंवा वेटिंगला असेल तर तुम्हाला मुलाखत घेतली आणि तुम्ही केलं काम तर चालेल का? तुमची मर्जी, तुम्हाला काय करायचं आहे. शेवट झाला प्रतिज्ञापत्रावर मी क्लिक केलं. अर्ज भरायच्या आधी सगळ्यात आधी अर्जाचं पुनर्दृश्य पाहायचं आहे, म्हणजे अर्ज पुन्हा पाहायचा आहे. कशासाठी भरला आहे तर CP मुंबईसाठी, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी भरला आहे. माझं नाव पाहिलं, उमेदवाराचं नाव पाहिलं, जन्म दिनांक पाहिला, लिंग वगैरे पाहिलं, वडिलांचं नाव किंवा नवऱ्याचं नाव जे काही असेल ते. पुन्हा तुमच्याकडे जे कागदपत्र असतील त्याच कागदपत्रावरनं फॉर्म भरायचा आहे. लग्न झालेल्या जर स्त्रिया आहेत, फॉर्म भरताना तुमच्याकडे जर वडिलांच्या नावावरचं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही कृपया तेच नाव टाका. कुठे जर म्हटलं असेल 20 दिवसात काढून देतो, 21 दिवसात काढून देतो, भानगडीत पडू नका. लग्नानंतरचं असेल सगळे डॉक्युमेंट तर त्या नावाने भरलं तरी देखील चालेल. घ्या हे सगळं विचारपूस, संपर्काचा पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, इतर तपशील म्हटले सगळं एकदा बारकाईने चेक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे विचारलं जातं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का वगैरे. इथे दिले बघा, ऑन व्हेरिफिकेशन इफ यू फाउंड नॉट बिलॉंगिंग टू द कॅटेगरी अप्रोप्रिएट ऍक्शन विल बी टेकन. नॉन क्रिमिनल साठी किंवा काही डॉक्युमेंट मध्ये घोळघाळ झाला किंवा एखादी ऍक्शन घेतली जाईल. झालं, बंद करा. बंद करून झालं की इथे करायचंय जतन करा. ओके, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाहीत, म्हणजे एकदा का ती सबमिट झाली तुम्ही पुन्हा एडिट करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे हे पहा एकदा व्यवस्थित. एकच मोबाईल नंबर, एकच आधार कार्ड, एकच ईमेल ID आणि एकच पोलीस भरतीला भरू शकाल, शिपाईला एकच, चालकला एकच, बॅट्समॅनला एकच, आपल्या कारागृहाला आणि एकच SRPF ला. सगळा फॉर्म भरताना खूप जास्त महत्वाचा आहे. घाईत भरू नका. दिवस खूप बाकी आहेत, पण शेवटच्या दिवसांची देखील वाट बघू नका, साईट हँग होते मग. ओके केलं? यशस्वीरित्या अर्ज केला. तुम्हाला तुमचा टोकन नंबर इथे दिसतोय, पण आता ह्याचा फोटो काढून ठेवायचा तर काढून ठेवा, नाहीतर तुम्हाला हाच टोकन नंबर तुमच्या ईमेलवर देखील आला असेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर देखील आला असेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही जो मोबाईल नंबर वापरताय आणि जो ईमेल वापरताय ना तोच ईमेल ID द्या, तोच मोबाईल नंबर द्या. कारण तुम्ही देता कुठला तरी भलताच आणि त्याच्यावर तुम्ही ऍक्टिव्ह नसता, जीमेलचं स्पेशली. आता पुढच्या दृष्टिकोनामधनं जे आपल्याला पाहिजे आहेत ना ते आत्ताच नीट करून ठेवायचं. ओके केलं? आता ओके केल्यानंतर हे असं दिसतंय तुम्हाला. माझ्या इथे 2 फॉर्म भरले गेलेत, एक पोलीस कॉन्स्टेबल, एक पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. आता इथे CP मुंबई 5 फॉर्म वेगवेगळ्या पदाचे असेल तरी पण चालेल. पण जिल्हा एक असेल तर चालतो, फक्त पद वेगळी पाहिजेत. झालं, हे सगळं येतंय व्यवस्थित. आता इथे तुम्ही तुमची स्वाक्षरी, छायाचित्र अपलोड करून घ्या. आता माझ्याकडे इथे कुठलाच फोटो नाही, त्यामुळे माझ्याकडनं काही अपलोड होऊ शकत नाही असं मला वाटतंय. तुम्ही तुमचा देखील फॉर्म भरू शकता, माहितीये तुम्हाला जर भरायचं झालं तर. ठीक आहे, जाऊ द्या, माझ्याकडे आता आहे नाही. मग आता हे झालं की इथून पेमेंट करा. पे नाऊ वर गुगल पे करत असाल गुगल पे करा, ATM असेल ATM ने करा. जसं तुम्हाला वाटतंय तसा व्यवस्थित पेमेंट करून घ्या. आता हा होता आपला अर्ज कसा भरावा याचा व्हिडिओ. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित सगळी माहिती हवं तर लिहून घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म स्वतः भरा, म्हणजे बाहेर जी लूट चालली ती होणार नाही. आज इथे थांबते. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. जय हिंद, थँक्यू.